जर तुम्ही बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणीही बांधकाम कामगार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक नवीन शासन निर्णय काढला आहे. आता 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांना पेन्शन मिळणार आहे. तर पेन्शन किती मिळणार आहे? 12,000 रुपये वार्षिक त्यांना पेन्शन मिळणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्र लागतील आणि कोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र असतील याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2026 रोजी एक नवीन शासन निर्णय प्रकाशित केला आहे. यामध्ये बांधकाम कामगारांसाठी नवीन जननिवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना का सुरू केली आहे? पूर्वी बांधकाम कामगारांसाठी वेगळी निवृत्ती वेतन योजना होती, परंतु आता सोशल सिक्युरिटी कोड 2020 लागू झाल्यानंतर शासनाने नवीन नियमानुसार सुधारित योजना लागू केली आहे. 60 वर्षानंतर कामगारांना आर्थिक आधार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. या योजनेसाठी अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. बांधकाम कामगाराचे वय हे 60 वर्ष पूर्ण असले पाहिजे. महाराष्ट्र बांधकाम कामगार महामंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदणी असली पाहिजे. पती पत्नी दोघेही नोंदणीकृत कामगार असतील तर दोघांनाही स्वतंत्र लाभ मिळू शकतो. मात्र ESIC किंवा EPF अंतर्गत निवृत्ती लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर पाहूया आता पेन्शन किती मिळणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शासनाने पेन्शन नोंदीच्या कालावधीनुसार निश्चित केली आहे. 10 वर्ष जर नोंदणी असेल तर 50% म्हणजेच 6,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. 15 वर्ष जर नोंदणी असेल तर 75% म्हणजे 9,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळणार आहे आणि 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर कालावधी नोंदणी असेल तर 100% म्हणजेच 12,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळणार आहे. म्हणजे जितकी जास्त वर्ष नोंदणी असेल तितका अधिक लाभ मिळणार आहे. तर आता पाहूया अर्ज कुठे करायचा. अर्ज हा अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर संबंधित जे जिल्हा कामगार सुविधा केंद्र आहे तिथे तो अर्ज जमा करायचा आहे. त्यासोबत कागदपत्र कोणती जोडायचे आहेत? आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, बँक पासबुक ही कागदपत्र जोडायची आहेत. तर पैसे कसे मिळतील? अर्ज मंजूर झाल्यानंतर कामगाराला पेन्शन नंबर दिला जाईल. यानंतर DBT द्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातील. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाईफ सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक आहे. जर लाईफ सर्टिफिकेट नाही जमा केले तर त्यांना पेन्शन मिळण्यास अडचण येऊ शकते. तर मित्रांनो, हा जो GR आहे बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणीही बांधकाम कामगार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.